नेम सुद्धा धड धरता येत नाही तुम्हाला. मी नीट धरला होता. आजी नेम धरून बरोबर मध्ये घुसल्या. राहू दे, आता जाऊन स्पष्टच विचारते. स्वानंदी, आई पोहे करते, चालतील ना? पोहेच राहू दे. मी काय म्हणते आई ऐका ना, ते अंघोळीवर येतच असतील, मी पटकन पोहे करते. पोहे करते मी. आई काय घाई आहे, मी सगळी कामं आवरते ना, मग आपण बोलू. मी तुला सांगितलं ना, मी करते सगळं. बरं तुम्हीच करा, पण मी कांदे तरी चिरून देते. ते एकदा सांगितलं तुला कळत नाही का? मी करते म्हणाले ना सगळं. अरे कसली गडबड आहे? काय चाललंय? बघा ना, आई म्हणतायत की मी सगळं करते, तू बाजूला हो. हा असं म्हणते आई? आपल्या घरात ना उलटी गंगावाते होते. सासूबाई सुनेला सांगते सगळं मला करायचंय. मग चांगलं ना, तुला प्रॉब्लेम काय स्वानंदी? हे बघ, आईची इच्छा ना सगळं करायची, तिला प्लीज सगळं करू दे. हो उगाच किचनचा ताबा घेऊन बसू नकोस, कळलं ना? तू काय तिला सगळं करू दे. हा ठीक आहे, वहिनी आली. सॉरी आई, सकाळी दूधवाला नव्हता आला ना, म्हणून गेले होते. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला पहिलाच्या लवकर लागतो ना. पण वहिनी, आज चहा आणि नाश्ता आई करणार आहे. हा काहीतरीच काय? काहीतरीच नाही, प्लीज तुम्ही तुमचं सगळं बंद करा, कळलं ना? आईला काम करायचं ना, आईला काम करू द्यायचं, तिची हाऊस मारायची नाही, कळलं? आज सगळं आई करणार. आई कर. आई भाजी द्या ना. बघ आई, तुझी सगळी इच्छा पूर्ण केली बघ मी. आई खुश? बघ त्यांनी ऐकलं माझं. कर तू. हा आलोच. आज इंद्रनीलने अगदी मनावर घेतलेलं दिसतंय. स्वानंदी बाळा, तूही घे आता मनावर. बाबा मी पण खूप मनावर घेतले, करू दे सगळं आईंनाच. आई तुम्हाला काही हवं असेल तर सांगा, मी आहे इथेच. तुझ्याशी बोलायचं म्हणून तुझ्या मागे मागे हिंडते मी. आई एक मिनिट, आई फोन आलाय. काही बोलायचं असेल की नेमक्या वेळेचा फोन येतो बरोबर. थँक्यू बाबा. घरून आहे. हा आई बोल ग. अगं आई नाही, मी बोलतेय, अनिता काकू. हा काकू बोल. मी पण आहे. हा आई सांग ना. अगं तिला कळलं आता, एवढ्या जोरात बोललीस ते. अरे वा, दोघे एकत्र. आजचा दिवस खास दिसतोय. नाही नाही, आज खास दिवस नाहीये, खास दिवस येणार आहे, त्यासाठी फोन केलाय मी तुला. पण तू सांगणार नाहीस ना कोणाला? म्हणजे? अगं नाही, म्हणजे जरा ना सिक्रेट आहे, त्यामुळे तू कोणालाही काही सांगितलंस ना तर प्रॉब्लेम होईल. हा, म्हणजे शक्यतो काही कोणाला बोलू नको. कशाला सांगेल ती कोणाला? तू काही काय बोलत बसलीस. आणि लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.